नमस्ते, आपल्या सगळ्यांचं मॉम हेल्थ केअर मध्ये स्वागत आहे. मी मॉम हेल्थ केअर मधून सौरभ सर. आपल्यासोबत आज बाबा आहेत. तर बाबांचा आपण अनुभव जाणून घेऊया. बाबा नमस्ते. नमस्ते बाबा, तुमचं नाव काय? नाव साधव शिवराम पवार आणि मी राहणार आहे पोलादपूर. ओके ओके ओके. बाबा पोलादपूर वरून इथे थेरपीला येतो. आता तुम्ही थेरपीला किती दिवस येता इथे? इथं आता तिसरा महिना चाललाय. बघा, बाबाला 3 महिने झाले. 3 महिने रेग्युलर थेरपीला येतात. तर आपण बाबांची 3 महिन्याची मुलाखत जाणून घेऊ. मी 12 झालो तरी इथल्या पिढी माता बाबा तुम्ही येत जा. तर मी येतो आपलं. आता मी बसून काय करणार आहे. बरोबर बरोबर. तर मी येत राहतो. बाबा, मला थेरपीला यायच्या आधी काय काय त्रास होता? मला यायचा पगार हे आहे ना, हे दोन सुजायचं ओके. आणि इथं ठणक्या मारायचं. ठणके मारायचे. तो मी आल्यानंतर ते बंद झाला. आता बंद झालं. आणि परत झोपड्याचा त्रास होता. आणि आता मी इन्स्टिट्यूट आहे ना, असिस्टंट वरनं इथं मी चालत येतो. ओके. वा वा वा. व्हेरी आणि पहिला शहरी चौकात ना आम्ही सून म्हणजे बाबा रिक्षाने चला, तुम्ही चालत नाही. ओके. इथं आलो आणि आता मी इन्स्टिट्यूटला जाणार, इन्स्टिट्यूटवरून चालत येणार. म्हणजे बरं झालो ना. बरं झालं. हा, मग ठीक आहे. आपले बाबांना सांधेदुखी होती पूर्णपणे. त्याचे दंड आहेत ते दुखायचे आणि बाबांचे डोकरं दुखायचे. बाबांना चालताही यायचं नाही. पण आता म्हणजे त्यांनी सांगितलं की शिवाजी चौकात ते उतरायचे आणि तिथून गाडीवर न्यायचे. पण आता महाडच्या एसटी स्टँड वरून ते इथे चालत पायी येतात. रोज बाबांसाठी येतात. खरंच हे. आणि परत चालत तिथं जातो. परत इस्टेने चालत येतात आणि परत चालत जातात. बरोबर ना? बरोबर. बाबा, आता तुम्ही इथे थेरपी घेताय, तर इथं असणाऱ्या जे आपले कस्टमर आहेत, इथं नवीन येणारे कस्टमर आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? इथं आहे ना, आजारी मुलीचे इथला वातावरण आहे ना, हसत खेळीत आहे. बरोबर. इथं 4 पोरी आहेत, सर्व आहे, सगळी पोरी आहे, सगळा असा खेळ आहे. आजार मनुष्य आहे ना, तो ठीक होतो. बरोबर. हा, वातावरण ठीक आहे. ठीक आहे ना. आई बाबा लय भाग ये ते. आणि इथल्या या महाड सेंटरच्या 4 पोरी आहेत, त्या सेवा करतात. बरोबर. म्हाताऱ्या माणसाला धरून घेतात, त्याला बसवतात, आणतात. इथं कोणाला चादर टाकायचे नसले तरी ते टाकतात ना, ते सेवा पोरी करतात. बरोबर. म्हणून मी ते कधीतरी म्हणतो महाड सेंटरच्या 4 पोरी लय भारी, असा मी म्हणतो. आपण त्यांना एंजल्स बोलतो. एंजल्स पण बोलतो. ते म्हणतो, पण काय लोकांना ते समजायचं नाही. बरोबर बरोबर. असं आहे ते. ठीक आहे. तर बाबांनी खूप चांगला संदेश दिला की आपल्या इथे जे लोक थेरपीला येतात, इथल्या एंजल्स देखील त्यांना खूप चांगल्या प्रकारे हँडल करतात, थेरपी देतात. थेरपीच्या द्यायच्या आधी त्यांना पूर्णपणे माहिती दिली जाते. त्यानंतर पूर्णपणे थेरपी दिली जाते. इथे रूल्स असतील, इथले जे रेग्युलेशन असतील, ते सगळ्या गोष्टी प्रॉपरली त्यांना सांगितल्या जातात. तर बाबा, आपली मॉममेटवर आता तुम्ही थेरपी घेत आहे. आता मला आलेच सांगायचं, बाबाला काहीतरी सांगायचं. म्हणजे दवाखान्यामध्ये गेलो, आपण दवाखान्यामध्ये गेलो, 500 रुपये फ्री घेतो. पण ते डॉक्टर गोळ्या 3000 ते 4000 देतो. बरोबर बरोबर. मग हे 1000 रुपयामध्ये काय हो, 1000 रुपये हाताला बसवून निघून जातात. म्हणून मी लोकांना सांगतो, चला म्हणजे तुमची हे होईल. ना तर दवाखान्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे ते ना. आणि गोळ्या खाऊन ते कमी पण खराब होते, असं मी लोकांना सांगतो. म्हणजे बाबांचं म्हणणं असं आहे की बाबा आधी गोळ्या वगैरे खायचे, ते आता पूर्णपणे त्यांचं बंद झालेलं आहे. गोळ्या खाऊन जो आपल्याला त्रास होतो आपल्या किडनीला, तो देखील इथे होत नाही. आपण इथं गोळ्यांचं प्रमाण पूर्णपणे बरं करतो. त्यामुळे बाबांना हा एक संदेश सांगता आला. त्याप्रमाणे आपण बाबा तुला आता मॉम मॅटवर थेरपी घ्या. तुम्हाला कसं वाटतं? लय भारी ना. मॉम मॅट, एनएसएम मशीन, महाड सेंटर. थँक्यू. थँक्यू.